सामाजिक कार्यकर्ता अंजली दमनिया सध्या माझ्यासोबत आहे। ताई, पुण्यामध्ये एक घटना घडली, त्याच्यामध्ये एक तरुणाने अश्लील चाले केलं। आज महिला दिवस आहे, तर अशा प्रकारच्या घटना समोर मला असं वाटतं आता हे चाळे सर्रास का होत आहेत, कारण आता कुठेही यंत्रणांवर आणि स्पेशली पोलीस यंत्रणेवर आपला कंट्रोल राहिला नाही आहे। कारण त्यांना माहिती आहे की त्यांनी काही केलं तर त्यांना फारशी शिक्षा होणार नाही आहे आणि म्हणूनच हे सगळं होतं आहे। आपण पोर्शे प्रकरणात बघितलं होतं की एवढं गंभीर प्रकरण होऊन त्याला निबंध लिहायला जेव्हा सांगितलं जातं, त्यामुळे आता कायद्याची भीती राहिली नाही आहे, म्हणून हे लोक असं सगळं करत असतात। कायदा सुव्यवस्था आता राहिलेली नाही आहे, त्याच्यावर प्रश्न निर्माण झाला नाही, प्रश्नच नाही। आणि मला असं वाटतं आता मुख्यमंत्री जे गेल्या 10 वर्षापैकी 7.5 वर्ष ते जर होम मिनिस्टर आहेत, तर त्यांनी आता ही दखल घेऊन मला वाटतं सगळ्या पोलिसांना सेन्सिटाईज करण्याची गरज आहे। कृषी विभागात जे घोटाळा झाला आहे, सुरेश धस हे ईडीकडे तक्रार करणार आहेत। नाही, आता कृषी घोटाळा जो आहे तो खरंच प्रचंड मोठा आहे, तर त्याच्यावर ईडीची चौकशी झाली तर याचा पैशाचा स्रोत जो आहे तो सगळ्याच्या सगळा बाहेर होईल। कारण MAIDCची चौकशी झाली, त्यातनं जे कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले गेले होते पालिवाल महेश्वरी नावाच्या कंपनीला, त्याच्यातनं कोणाकोणाकडे गेले हे ईडी नक्कीच अगदी काही मिनिटात शोधू शकेल। मला असं वाटतं ईडीकडे ही चौकशी गेली, अतिउत्तम झालं। तुम्हीही तक्रार करणार आहात काय? नाही, आता तक्रार माझ्यासारखी सामान्य माणसं का करतील? लोकप्रतिनिधी आहेत सुरेश धसांसारखे, ते करतायत। त्यांनी नाही केला तर आम्हाला करावं लागेल, पण खरं तर हे सगळ्या चौकशा सरकारने करणं अपेक्षित आहे। मला तर 2 दिवस जे अधिवेशनाचे होते, मला असं वाटलं होतं सरकार त्याच्यावर काम करेल, पण अजूनही केलं नाही आहे। पण आता ही चौकशी होईल अशी अपेक्षा आहे। सुरेश धसांचा कार्यकर्ता खोक्या आहे, त्याच्याकडे वन विभागाने झाडाझडती केली, तेव्हा वन्य प्राण्यांचं मांस मिळालं असं त्यांनी 2 दिवसापूर्वी काही मारपीट पण केले होतं। कसं झालं, काल दुपारी मी SP-ना त्याची चौकशी केली की हा हरण मारतोय, मोर मारतोय, ससे मारतोय, तर असे जर वन विभागाकडनं काही कायदे नाहीत का? तर त्यांचं असं म्हणणं आहे फॉरेस्टकडनं त्याचे कायदे नक्कीच आहेत, म्हणून त्यांनी मला कायद्याचे फॉरेस्टच्या डिपार्टमेंटच्या व्यक्तींचा ऑफिसरचा नंबर दिला। मग मी त्यांच्याशी देखील बोलले। आज सकाळी ही रेड झाली आहे, जवळजवळ 40 किलो मांस तिथनं निष्पन्न झालं आहे असं सांगितलं आहे। या व्यतिरिक्त 2 किलो गांजा तिथे मिळाला आहे, सगळं दिसतं आहे। आणि त्याच्यात अवजारं मिळाली आहेत, नेट्स मिळाले आहेत, सगळंच मिळालं आहे। हे सगळं फार घाण आहे, फार भीषण आहे, याच्यात काहीच शंका नाही। जी, हे होती अंजली दमनिया, ज्यांचं असं म्हणणं आहे की त्याचा चौकशी करणं हा गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चरण सर, रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।